मोठ्या प्रमाणात पैसे सापडलेल्या पैसे वाटपाचा आरोप देखील या ठिकाणी केला जातोय। मनसेनं शिवसेनेवर आरोप केलेल्या देवीपाडा भागामध्ये सगळे पैसे वाटपाचा प्रकार सुरू होता असा आरोप करण्यात आला। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर पैसे वाटल्याचा आरोप करण्यात आला आणि त्यानंतर मात्र एकच खळबळ उडालेली। पोलिसांकडून आता हे पैसे कुणाचे याचा तपास देखील सुरू करण्यात आलेला आहे। तर मनसेच्या कार्यकर्त्यांनी रंगेहात पकडल्याचा व्हिडिओ देखील आता व्हायरल होतोय। मागा ठाण्यामध्ये हे सगळे पैसे सापडलेले आहेत। तर मागा ठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडलेली आहे। संतोष देवकर आपले प्रतिनिधी यांनी या ठिकाणचा आढावा घेतलेला आहे। त्यांनी सविस्तर माहिती दिलेली आहे। ही सविस्तर माहिती आपण पाहूयात। मध्ये पैशांचा वाटप मोठ्या प्रमाणात होत आहे। पैसे निवडणुकीमध्ये वाटले जातात। आज सकाळीच विनोद तावडे यांना विरार येथे विवांत हॉटेलमध्ये भविवाच्या कार्यकर्त्यांनी घेरलं होतं। आता मागा ठाण्यात आपण आहोत। मागा ठाण्यात सुद्धा मोठ्या प्रमाणात पैसे पकडलेत। मनसेने आरोप केलेला आहे की प्रकाश सुर्वे यांचे पैसे आहेत। नयन कदम यांनी सांगितलेलं आहे की मनसेकडून शिवसेना उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्याकडून पैसे वाटण्यात आले। रॉयल वेस्टर्न मेन्स वेअर या कपड्याच्या दुकानामध्ये पैसे पकडण्यात आलेले आहेत आणि 2-3 मुलं पकडण्यात आले। त्यांच्याकडे डायरी सुद्धा आहे असं सांगण्यात येत आहे। किती पैसे आहेत ते अजूनही सांगता येत नाही। आपण पाहू शकता माझ्या मागे की मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त आहे, बंदोबस्त देखील आहे आणि काही कार्यकर्ते सुद्धा जमलेले आहेत तिथे। व किती पैसे आहेत हे आपल्याला माहिती पडेलच। व्हिडिओ जर्नलिस्ट मी संतोष देवकर, लोकशाही, मुंबई। देवकर यांनी त्या घटनास्थळावर जो आढावा घेतलाय तो आढावा देखील आपण पाहिलेला आहे। देवीपाडा भागामध्ये पैसे सापडल्याने खळबळ उडालेली आहे। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अरविंद सावंत आपल्याशी जोडले जातात। त्यांच्यासोबत आपण संवाद साधूया। अरविंदजी, स्वागत आहे लोकशाही मराठीमध्ये तुमचं। उद्या मतदान आहे आणि पैसे वाटपाच्या अनेक घटना घडत आहेत। महाविकास आघाडीच्या वतीने सातत्याने आरोपही केले जात आहेत। आता अशीच एक घटना समोर आलेली आहे। मागा ठाण्यामध्ये पैसे सापडले, मनसेनं पर्दाफाश केला असा मनसेने दावा केलाय। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा दावा करण्यात आलेला आहे। नेमका काय प्रकार मतदानाच्या आदल्या दिवशी सुरू आहे मुंबईत? या देशामध्ये भारतीय जनता पार्टीची लोकशाहीची धंदवडे काढले। ते संविधान मानतात कुठं? राज्यातलं सरकार असंविधानिक आहे असं सरन्यायाधीश म्हणतात, परंतु सरकार 2.5 वर्ष चालू देतात। याचा अर्थ काय होतो? दबावाखाली आहेत ना। कुणाच्या दबावाखाली? या तुमच्या आमदारांनी तिथे तंगड्या तोडा आणि माझ्याकडे टेबल जामीन देतो। काय कारवाई केली हो? त्यातून ही मस्ती आलेली आहे, लक्षात घ्या। 50 कोटीचा नारा हा काय छोटी गोष्ट नाही आहे। महाराष्ट्र विकला जातोय, महाराष्ट्र लाचार केला जातोय, महाराष्ट्र भ्रष्टाचारात बुडला जातोय, महाराष्ट्र लुटला जातोय, तरी सुद्धा त्याचेच पैसे वाटायला येतात नाही लोक। इलेक्ट्रॉल बॉन्डवर जेव्हा सरन्यायाधीशांनी ताशेरे झाडले, ते बॉन्डने जमा झालेले पैसे फ्रीज का नाही केले? वाटा आता जनतेच्या न्यायालयात हा लढा झाला गेला पाहिजे। काय वाटतं अरविंद, पैशांचा वापर केला जातोय का? आणि घेतले तरी यांना मतं द्यायची नाहीत। या लुटारूंना गाडणं हाच त्याच्या मागचा महत्वाचा आपलं काम कर्तव्य असेल तर ते लोकशाही टिकेल, तर संविधान टिकेल। नाही तर सगळ्या गुलामांच्या फौजा उभ्या केल्या तो। इलेक्शन कमिशनर काय की तुमचा ज्युडिशियरी काय, तुमची न्यायपालिका काय, ईडी, सीबीआय सगळ्यांचा वापर केला ना। आरोप कोण करतो? देशाचे पंतप्रधान करतात। 70,000चा घोटाळा झाला आणि 8 दिवसात त्यांना आपल्या सोबत घेऊन मंत्री करतात। कळत नाही का आपल्याला याच्यात ना? काय वाटतं आमच्या भाजपात या, आम्ही तुम्हाला वाचू। आणि पोलीस त्याचेच आहेत, हुकमाचे ताबेदार। कशा प्रकारची कारवाई अपेक्षित अरविंदजी? हे सगळे प्रकार घडतात पैसे वाटपाचे, प्रलोभनाचे। नशीब काही पकडले जात आहेत। उभ्या महाराष्ट्रात पैसे वाटतायत ते, आणि अगोदर वाटून झाले। 50 कोटी तर गेले, त्याच्यानंतर पण वाटून झाले। आता बॅगा चेक करतात। ओके, अगदी ठीक आहे। अरविंदजी, तुम्ही लोकशाही मराठी सोबत संवाद साधला। तुमची महत्त्वाची प्रतिक्रिया या अर्थातच या प्रकरणांच्या संदर्भातली पोहोचलेली आहे। तुर्तास धन्यवाद। शिवसेना
उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते खासदार अरविंद सावंतांची प्रतिक्रिया देखील आपण पाहिलेली आहे। मात्र हे सगळे प्रकार आता निवडणुकीमध्ये पाहायला मिळतात। मागाठाण्यामध्ये मोठ्या प्रमाणात रक्कम सापडली आणि त्यानंतर मागाठाण्याच्या देवीपाडा भागामध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आला। मनसेने या संदर्भात दावा केला। मनसेचे कार्यकर्त्यांनी काही लोक पैसे वाटत होते त्यांना पकडलं आणि त्यानंतर शिवसेनेचे उमेदवार यांच्यावर हा आरोपही मनसेने केलेला आहे। देवीपाडा भागामध्ये पैसे सापडल्यानं खळबळ उडाली। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांचे पैसे असल्याचा दावा देखील करण्यात आलेला आहे। त्यांच्यावर मनसेने काही आरोप देखील केलेले आहे। पोलिसांनी आता तपास सुरू केलेला आहे। पोलिसांच्या तपासातून आता कोणत्या गोष्टी समोर येतात, निवडणूक आयोग या संदर्भात काही कारवाई करतं का हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। मात्र अतिशय धक्कादायक असे हे सगळे प्रकार पैसे वाटपाचे मतदानाच्या आदल्या दिवशी मतदारांना प्रलोभन दाखवण्याचा एक प्रकारे प्रयत्न केला जातोय आणि त्यानंतर आता विरोधकांनी टीकास्त्र देखील डागलेला हल्लाबोल देखील सत्ताधाऱ्यांवर केलेला आहे। देवीपाडा भागामध्ये पैसे सापडल्यानं ही संपूर्ण खळबळ उडाल्याचं चित्र आहे। तर ही महत्त्वाची दृश्य देखील आपण पाहतोय। ज्यावेळेस या कार्यकर्त्यांना पकडण्यात आलं त्यावेळेस गोंधळ देखील या ठिकाणी झालेला होता। त्या गोंधळाची ही दृश्य देखील आपण पाहतोय। मागाठाण्यामध्ये देवीपाडा भागात पैसे सापडल्यानं खळबळ उडालेली आहे। शिवसेनेचे उमेदवार प्रकाश सुर्वे यांच्यावर हा मनसेनं आरोप देखील केलाय। त्यामुळे आता पोलिसांनी या घटनेचा अधिकचा तपास सुरू केलाय। निवडणूक आयोग या संदर्भात दखल घेतं का आणि काय कारवाई करतं हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। प्रकाश सुर्वेंचे पैसे असल्याचा आरोप देखील आता मनसेनं केला। त्यामुळे त्या आरोपानंतर पोलीस नेमका कशा पद्धतीची कारवाई करतात, कशा प्रकरणाची दखल घेतात हे पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे। हे व्हिडिओ देखील समोर आलेला आहे। ते व्हिडिओ देखील आपण पाहतोय। मागाठाण्यात मोठ्या प्रमाणात ही रोकड सापडली आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।